नमस्कार. आज 28 मार्च दुपारचा आपण हवामान अंदाज बघूयात. कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे याची माहिती हवामानशास्त्र विभागाकडून आजचा अंदाज आलेला आहे. यामध्ये अहमदनगर, बीड, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी विजांसहित मेघगर्जना होण्याचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाचा आहे. यासोबतच पुणे आणि लातूरमध्ये हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर नाशिक, जळगाव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आज 28 मार्चसाठी हवामानशास्त्र विभागाचा आहे. आणि आपण या संदर्भाची सातत्याने मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे की विदर्भाचा पश्चिम विभाग आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्राचा देखील अंदाज. त्यासोबतच काल आपण पावसाचा देखील या संपूर्ण ठिकाणी अंदाज हा दिलेलाच होता. ज्या शेतकऱ्यांनी तो बघितला नसेल तो देखील आपण बघू शकता. आणि त्यानंतर सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर खास करून साताऱ्यामध्ये एक छोटासा ढग आहे आणि यामधून गडगडाट सुरू असेल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खूप मोठा पाऊस सध्या तरी नाही, परंतु संध्याकाळपर्यंत वातावरण बनणार आहे. सोलापूर असेल, सांगली, बीड, धाराशिव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरचा देखील काही विभाग, जालन्यामध्ये देखील, नाशिक, पुणे या ठिकाणी पावसाचा आज गडगडाटी अंदाज आहे. त्यामुळे आपल्याकडे जे झाकण्यासारखं असेल तर ते शेतकरी बांधवांनी आतापासून तयारी करा, जेणेकरून आपलं वेळेवर धावपळ होणार नाही. आणि आपण जे अंदाज देतो अशा प्रकारचे अंदाज बघण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला भविष्यात देखील चांगल्या प्रकारचे अंदाज मिळतील. तर सध्यासाठी इथंच थांबतो आणि पुन्हा भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.